नमस्कार मित्रांनो, आज खूप लवकर उठलो आम्ही आणि रनिंगला वगैरे गेलो. तर रनिंगला वगैरे जाऊन मस्त पीटी वगैरे झुम्मा जे मस्त करायचं होतं ते केलं आणि मस्त डान्स पण केला. कारण ते आज सरांनी आणि मॅमनी आम्हाला गाणे पण लावून दिले होते डान्ससाठी. मग नंतर आम्ही तिकडे प्रोग्राम होता तर तिकडे जायचं होतं आम्हाला. तर ते टाईम होता पण मस्त आम्ही इकडे मस्ती वगैरे करून घेतली आणि नंतर आता हे बघा किती मस्त नाचत होते. आता आमच्या गावाकडचं आपलं म्हणजे आपल्या वेगावकडचं एक दादा आहे, तो रोहित दादा, ते त्याच्यासोबत पण आम्ही मस्त मस्ती केली. नंतर रॅली वगैरे निघाली थोड्या दूर, मग आम्ही रॅलीमध्ये पण गेलो आणि रॅली वगैरे झाली आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं तिकडे वॉटर काहीतरी ते इव्हेंट्स होते तिकडे जायचं होतं. मग आम्ही तिथे पोचलो. मस्त खूप छान असं सरांनी शिकवलं. NDRFच्या टीमने आम्हाला शिकवलं. हे बघा इथं डुलक्या मारत होती, तिकडे शिकवत होते ना सर, हे मस्त इकडे डुलक्या मारत होती. मग काही नाही, आम्हाला पण तिकडे वॉटर ते बोटिंगसाठी वगैरे न्यायचं होतं. तर मग आम्हाला सर पण मस्त घेऊन गेले. आज जसा एन्जॉय केला तसा आजपर्यंत कधी केला नाही असं वाटतं मला. हे बघा इकडे आम्हाला पोहायचं कसं ते वगैरे शिकवलं. मग बघा हे मी कशी हिरोईनसारखं दिसत आहे, मला आवडला आहे चष्मा विष्मा, पण मस्त वाटत होतं. मग आम्ही इकडे बोटिंग वगैरे केली, थोड्या वेळ बोटिंग वगैरे केली. नंतर इकडे आम्हाला थोडं डान्स वगैरे प्रॅक्टिस वगैरे करायचं होतं, ते पण करत होतं, म्हणजे असंच टाईमपास काहीतरी. नंतर मग इकडे रॅली वगैरे निघाली, जेवणाचा टाईम झाला होता आणि आम्हाला जायचं होतं मग इकडे म्हणजे आमच्या हॉस्टेलकडे. तर आम्ही मस्त इकडे आलो आणि नंतर आम्ही पोचलो हॉस्टेल, म्हणजे बसमध्ये जाण्यासाठी वाट बघत होतो. मग बस आली आणि हॉस्टेलकडे जायला निघालो. हॉस्टेल वगैरे पोचलो, पण आधी जेवण करायचं होतं. मस्त जेवण वगैरे करून घेतलं आणि हे बघा जेवण मस्त छान होतं आजचं जेवण. आणि मग काही नाही, आता थोड्या वेळ थांबून आम्हाला एक प्रोग्राम होता त्याच्यासाठी तयार व्हायचं होतं. बघा मी कशी दिसते ते मला सांगा नक्की. हां आत्ताच नाही, पूर्ण बघा. हे बघा छान दिसत आहे ना. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.